Audio Jungle. Audio Jungle. Hey, hi my dear friends and students. Today I am going to teach you about basic concepts in geometry. But before I am starting my lecture, I am saying thank you to all of you. तुम्ही सगळ्यांनी मॅथच्या आपल्या पहिल्या लेक्चरला खूप छान प्रतिसाद दिला आणि होमवर्क तर इतक्या विद्यार्थ्यांनी मला सेंड केला की माझा मोबाईल अक्षरशः हँग झाला. तर मी एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा होमवर्क 5वी ते 9वीचे विद्यार्थी आहे एवढ्यांचा होमवर्क मी दाखवू शकत नाही युट्यूब वरती, कारण आपला पूर्ण वेळ जो आहे तो होमवर्क दाखवण्यातच जाईल. पण सायन्सचे जे आहे ते काही युनिक प्रोजेक्ट आहे ते मात्र तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण एक गोष्ट आहे की तुम्ही एकदम सुंदर सायन्ससाठी आणि मॅथ्ससाठी वही करा आणि त्याच्यामध्ये अतिशय क्लीन आणि टाइडी नीट नेटकेपणे. काही मुलांनी व्यवस्थित केलेलं आहे पण काही मुलांचा होमवर्क क्लीन अँड टाइडी नव्हता. तर व्यवस्थित सुंदरपणे आपला होमवर्क पूर्ण करायचा आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्ही जे मेसेजेस मला करता ते व्हॉट्सअपला करण्याऐवजी तुम्ही आपला जो युट्यूबचा कमेंट बॉक्स आहे तिथे जास्तीत जास्त मेसेज करा. ती एकदम योग्य ठिकाण आहे. मी लगेच तुम्हाला रिप्लाय पण देऊ शकते, कारण मोबाईलवरती मला सगळ्यांचे एवढ्यांचे मेसेज वाचणं आणि रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही. सो डू युअर कमेंट्स इन अ कमेंट बॉक्स ऑफ युट्यूब. चला आपण स्टार्ट करूया बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं पॉइंट, लाईन सेगमेंट, लाईन आणि रे ह्या 4 कन्सेप्ट आपल्या व्यवस्थित क्लिअर झालेले आहेत. आता आज आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ पॉइंट्स. सो लेट्स सी. So student, first property I have to tell, that is I am taking one here single point. You can see मी ते छोटा पॉइंट घेतलेला आहे. त्या पॉइंटला मी नेम दिलेला आहे P. आता ह्या P पॉइंट मधून मी किती लाईन्स ड्रॉ करू शकते? ऍज यू कॅन सी बघा, ही फर्स्ट लाईन ड्रॉ केली, ही सेकंड केली, ही थर्ड लाईन, फोर्थ लाईन. बघा किती लाईन ड्रॉ करता येईल, गेस करता येईल किती लाईन ड्रॉ करता येईल. सपोज आपण याला L दिलं, M, N, O अशा पद्धतीने नाव दिले. पण आपण एका पॉइंट मधून किती लाईन ड्रॉ करू शकतो? ऑल ऑफ यू नो, इननंबरेबल, इनकाउंटेबल, असंख्य, मोजता येऊ शकत नाही एवढ्या लाईन्स आपण काय करू शकतो एका सिंगल पॉइंट मधून काढू शकतो. सो विच इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंट मधून किती लाईन ड्रॉ करू शकतो? असंख्य, इनफायनाइट. सो तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू सिंगल पॉइंट? व्हॉट इज युअर आन्सर? इनफायनाइट, असंख्य, मोजता येणार नाही एवढ्या लाईन्स आपण एका सिंगल पॉइंट मधून काढू शकतो. आता आपण ह्या इनफायनाइट लाईन्स आपण डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल तुम्ही सन बघू शकता. तुम्ही सन काय असतो? एक कोर पॉइंट असतो आणि त्याच्यापासून जे निघालेले रेज आहेत ते पृथ्वीवरती सगळीकडे पसरत असतात. इनफायनाइट रे, असंख्य, मोजता येतात का सूर्याची किरण आपल्याला? सो इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इट. देन सेकंड वन, सायकल. तुमची सायकल आहे, सायकलचे स्पोक्स तुम्हाला माहिती आहे. गोल असं तुमचं सायकलचं टायर असतं आणि तिथे काय असतात? स्पोक्स असतात. तुम्ही बघू शकता ह्या सायकलचे खूप सारे, मध्ये एक सेंट्रल पॉइंट असतो आणि खूप सारे स्पोक्स असतात त्याला. दिस इज ऑल्सो अगेन दॅट इज क्लॉक. तुमचं घड्याळाचं उदाहरण आहे. एक सेंट्रल पॉइंट असून त्याच्या भोवती काटे असतात, त्याच्या भोवती हे 3ही काटे फिरत असतात. हे अजून एक उदाहरण आहे. आणि अजून आहे बल्ब. तुम्ही तुमच्या घरात बल्ब आहे, एक सेंट्रल बल्ब असतो आणि त्याच्यापासून जे रेज आहेत ते असे रेज बाहेर पडतात. म्हणजे या सगळ्या एक्झाम्पल मधून तुम्हाला हे कळतं हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू सिंगल पॉइंट. व्हॉट इज आन्सर? इनफायनाइट लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू अ सिंगल पॉइंट. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची घरी. ओके, नेक्स्ट बघूया आपण कॉन्क्रंट लाईन अँड पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स. सो स्टुडंट्स, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं, मी एक पॉइंट घेतलेला आहे. त्या पॉइंटला सपोज मी नाव दिलं O. आता ह्या पॉइंट्स मधून मी खूप साऱ्या लाईन्स काय केलेल्या आहेत, ह्या पॉइंट मध्ये, हा पॉइंट दिसावा म्हणून थोडा मोठा केलाय बघा. या पॉइंट मधून मी खूप साऱ्या लाईन्स काय केल्या आहेत, ड्रॉ केलेल्या आहेत. आता तुम्ही आपण पहिली प्रॉपर्टी इथे शिकलो की हाऊ मेनी लाईन्स, इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम सिंगल पॉइंट. आपण याला नाव देऊया L, M, N and P. आता तुम्हाला या फिगर मध्ये दिसतंय. आता ह्या L, M, N आणि P ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्सला तुम्ही काय म्हणणार आहात? कॉन्क्रंट लाईन्स. व्हॉट वी कॉल इट इज कॉन्क्रंट लाईन्स.
एक संपाती रेषा म्हणजे एकाच बिंदू, तुम्हाला दिसतंय का या L, M, N आणि P ह्या ज्या रेषा आहेत त्या सगळ्या एकाच सिंगल पॉइंट मधून जात आहेत, म्हणून त्याला म्हणणार आपण कॉन्क्रंट लाईन्स. एकाच बिंदूतून जाणाऱ्या रेषा म्हणजेच एक संपाती रेषा. आणि हा जो पॉइंट तुम्हाला दिसतोय या पॉइंटला म्हणणार आहोत तुम्ही पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स. व्हॉट वी कॉल इट इज पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स. मराठीमध्ये म्हणतात त्याला संपात बिंदू. संपात बिंदू म्हणजे असा बिंदू ज्यातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक रेषा जातात त्याला म्हणतो आपण संपात बिंदू. सो व्हॉट इज फर्स्ट टॉपिक, दॅट इज कॉन्क्रंट लाईन. What is the definition of congruent lines? That is when two or more lines are passes through single point. Two or more lines passes through a single point. That line are called as a congruent line. And what is a point of congruence, students? What is point of congruence? That definition same ठेवायची. जी आपण पॉइंट कॉन्क्रंट लाईनची डेफिनेशन लिहिलेली आहे ती तशी सेम ठेवायची, फक्त तिथे पॉइंट शब्द ऍड करायचा. दॅट इज व्हेन टू ऑर मोर लाईन्स पासेस थ्रू अ सिंगल पॉइंट, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स. दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स. आय थिंक तुमचं कॉन्क्रंट लाईन्स अँड पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता याची डेफिनेशन मी तुम्हाला बोर्डवरती लिहून देते, तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून ही डेफिनेशन लिहून घेऊ शकता. सो स्टुडंट्स, here is the definition of concurrent line. As you can see on the screen, that is two or more lines when passes through a single point each called as a concurrent lines. ही डेफिनेशन तुम्ही नंतर लिहून घ्यायची आहे. आणि पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स सेम डेफिनेशन कॉपी करायची, फक्त पॉइंट हा शब्द ऍड करायचा. दॅट इज टू ऑर मोर लाईन्स पासेस थ्रू अ सेम पॉइंट, दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स. आय थिंक तुमचं कॉन्क्रंट लाईन अँड पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली असेल. So students, for the next property, I draw some points on the board. तुम्ही बघू शकता इथे असे मी पॉइंट्स काढलेले आहे. या पॉइंट्सला मी नाव देते A, B, C, D, E, F, G and H असे मी पॉइंट्स काढलेले. आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. यामधले कुठलेही दोन पॉइंट काय करायचे, जॉईन करायचे. सपोज आय जॉईन पॉइंट A and B, then B and C, then H and G, E, G and E. आता तुम्हाला काय दिसतंय, मी कुठलेही दोन पॉइंट इथे जोडल्यानंतर किती लाईन्स तयार होत आहेत, वन अँड ओनली वन. म्हणजे कुठल्याही दोन पॉइंट्स मधून किती लाईन जात असतात, सिंगल लाईन. एक आणि एकच लाईन ही पास होऊ शकते फक्त दोन पॉइंट मधून. आपण असं कितीही A आणि H जॉईन केला, समजा आपण D आणि E जॉईन केला, C and D, or again B and F, F and G, then F आणि H, हे कुठलेही जॉईन केले, किंवा आपण हा F आणि D जॉईन केला, किंवा हा F आणि E जॉईन केला, हे सगळे पॉइंट, आणि हा इकडे राहिला अजून एक C जॉईन केला, हे सगळे पॉइंट, तुम्हाला एक फिगर तयार झालेली दिसेल. हे कुठलेही पॉइंट जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय दिसते, ही फक्त एक सिंगल लाईन दिसते. म्हणजे काय आहे आपली सेकंड प्रॉपर्टी, वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू द टू पॉइंट्स. कुठल्याही दोन डिस्टिंक्ट पॉइंट मधून, आता हे दोन पॉइंट घेतले, या दोन पॉइंट मधून आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो, एकच लाईन ड्रॉ करू शकतो. सपोज इट इज A अँड इट इज B. किती लाईन ड्रॉ झालेला आहे ते, एकच. सो व्हॉट इज स्टुडंट नेक्स्ट प्रॉपर्टी, वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू द सिंगल लाईन. सो स्टुडंट, दिस इज द नेक्स्ट प्रॉपर्टी, वन अँड लाईन कॅन बी पासेस थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता याचं साधं उदाहरण घेऊया आपण. तुमची आई जी आहे ती घरी रांगोळी काढत असते, तुमच्या दरवाजासमोर असे पॉइंट 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 ड्रॉ करते, आणि नंतर काय करत असते, हे जे पॉइंट्स आहे हे पॉइंट्स काय करते, जॉईन करत असते, आणि अशी एक फिगर, अशी रांगोळी जी आहे अशा पद्धतीने अशी रांगोळी काढत असते. तुम्ही बघितलंय कधी? मग आता तुम्ही या रांगोळीच्या उदाहरणामध्ये समजून घेऊ शकता की हे जे टू पॉइंट्स आहेत, या टू पॉइंट्स मधून किती लाईन जाते, वन अँड ओनली लाईन. हे सुद्धा आपल्याला या प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी हे पण एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. आता याची जी प्रॉपर्टी आहे, ऍज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू सिंगल पॉइंट. आता याची प्रॉपर्टीज तुम्ही बघू शकता बोर्डवरती. हाऊ मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम टू पॉइंट, दॅट इज वन अँड ओनली वन लाईन कॅन बी drawn from two distinct points. So students, तुम्हाला पॉइंटच्या प्रॉपर्टी समजल्या. सिंगल पॉइंट असेल तर आपण किती लाईन्स ड्रॉ करू शकतो, हाऊ मेनी लाईन्स वी कॅन ड्रॉ फ्रॉम दी सिंगल पॉइंट, दॅट इज इनफायनाइट. किती काढू शकतो आपण,
इनफायनाईट असंख्य मोजता येणार नाही. जसे डोक्यावरचे केस मोजू शकत नाही तसं ह्या सिंगल पॉइंट मधून किती लाईन्स ड्रॉ करू शकतो हे आपण मोजू शकत नाही. सो इनफायनाईट लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू द सिंगल पॉइंट. हाऊ मेनी? सिंगल पॉइंट. आणि 2 पॉइंट्स असेल, कुठलेही 2 पॉइंट्स असेल, सपोज ए अँड बी, किती लाईन्स ड्रॉ करू शकतो? 1 and only 1. What is 1 and only 1 from 2 points? 2 points मधून 1 and only 1 line and single point मधून infinite line. I think तुमची ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली असेल. Let's see the next topic. So students, our next topic is collinear point. Now what is collinear points? Let's see. मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि याच्यावरती 3 पॉइंट घेतले, पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. आता तुम्हाला इकडे काय दिसतंय? हे तिघही पॉइंट, पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी, हे तिघही पॉइंट एकाच लाईन वरती आहेत, एकाच रेषेवरती आहे, म्हणून याला म्हणतात तुम्ही कोलिनियर पॉइंट. व्हॉट वी कॉल इट इज कोलिनियर पॉइंट बिकॉज दे ऑल लाईज इन अ सेम लाईन. ही जी एक लाईन आहे त्या लाईन वरती ते प्लेस आहे म्हणून त्याला कोलिनियर. आता कोलिनियर साधं सोपं डोक्यात आपण कन्सेप्ट क्लिअर करायची. जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू हे एका सरळ रेषेत असतात त्याला म्हणणार तुम्ही एक रेषीय बिंदू, एकाच रेषेत असणारे बिंदू. आपण साधं आपलं घड्याळाचं उदाहरण घेऊया. जर घड्याळात जर 6 वाजले, तुम्ही बघू शकता 6 वाजल्यानंतर वरचा जो काटा असतो तो 12, मध्ये मिड पॉइंट असतो घड्याळाचा आणि खाली काय असतो 6. ते तिघं काय झाले? कोलिनियर पॉइंट. या एक्झाम्पलद्वारे तुम्ही कोलिनियर पॉइंट्स हे नीट समजून घेऊया. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स टू स्टडी अबाउट कोलिनियर पॉइंट. मी एक एक्झाम्पल घेते. सपोज मी इथे 3 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. आय गिव्ह नेम L, M and N आणि या 3ही लाईनना छेदणारी ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका काढलेली आहे आणि त्याला नाव दिलं मी O and K. अँड हिअर आर पॉइंट A, B, C, D, E and F. मग आता याच्यामध्ये कोलिनियर पॉइंट्स कुठले आहेत? पॉइंट A, B, C हे काय आहे? एका सरळ रेषेत आहे म्हणून त्याला तुम्ही काय म्हणणार? कोलिनियर पॉइंट. आणि इथे तुम्हाला दिसतंय D, E, F हे तिघही पॉइंट एका सरळ रेषेत आहे म्हणून ते काय झाले? कोलिनियर. सो विच आर द कोलिनियर पॉइंट्स इन दिस एक्झाम्पल? पॉइंट A, पॉइंट B and point C. And what is the next? Point D, point E and point F. All these are the collinear point. म्हणजे कोलिनियर पॉइंट म्हणजे एका सरळ रेषेत असणारे बिंदू. ही कन्सेप्ट व्यवस्थित डोक्यात आपल्या फिट ठेवायची म्हणजे तुम्हाला कोलिनियर पॉइंट्स हे कधीही अडणार नाही. सो लेट्स सी द नेक्स्ट टॉपिक दॅट इज नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता नॉन कोलिनियर पॉइंट्स काय बघा. परत मी एक लाईन ड्रॉ केली, त्याच्यावरती 2 पॉइंट दाखवले A आणि B. आता हे एका सरळ रेषेमध्ये आहे 2च पॉइंट, पण मी C पण घेतला आणि D पण घेतला. आता हे तुम्हाला दिसतंय एका सरळ रेषेमध्ये दिसतात की 4ही बिंदू एका सरळ रेषेमध्ये दिसतायत का? नो. सो A, B, C, D आर नॉन कोलिनियर पॉइंट्स बिकॉज दे आर नॉट इन अ सिंगल लाईन. एका सरळ रेषेमध्ये नाही म्हणून त्यांना म्हणतात नैक रेषीय बिंदू. नैक म्हणजे न म्हणजे नाही, एका रेषेत. नै म्हणजे नाही, एका रेषेत नाही म्हणून त्यांना म्हणतात नॉन कोलिनियर पॉइंट. जे बिंदू एका सरळ रेषेमध्ये नसतात त्याला म्हणतो आपण नॉन कोलिनियर पॉइंट. सो स्टुडंट्स, हिअर इज द डेफिनेशन ऑफ नॉन कोलिनियर पॉइंट्स. व्हेन 3 or more points do not lie in a single line, they are called as a non-collinear points. I think collinear points काय आहे आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स काय आहे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. साधं सोपं लक्षात ठेवायचं. कोलिनियर मीन्स इन अ सिंगल लाईन. कोलिनियर्स म्हणजे एका सरळ रेषेत असणारे बिंदू. कोलिनियर, को मीन्स सेम अँड नॉन कोलिनियर मीन्स नॉट इन अ सिंगल लाईन. याला म्हणणार तुम्ही नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर आता आपण कोलिनियर पॉइंट्स आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स हे समजून घेऊया ह्या एक्झाम्पलद्वारे. आता तुम्ही बघू शकता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कोलिनियर पॉइंट्स पण दिसत आहे आणि नॉन कोलिनियर पण दिसत आहे. कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये, हे तुमच्या पहिले लक्षात घ्यायचंय. विच आर दी कोलिनियर पॉइंट्स. सो विच आर द कोलिनियर बघा तुम्ही इथे बघू शकता. SOD हे तिघही पॉइंट काय आहे? एका सरळ रेषेमध्ये आहे. सो विच आर कोलिनियर पॉइंट?
point S, point O and point D. These three are the collinear point. अजून तुम्हाला एका ठिकाणी collinear point दिसताय ते collinear point कुठले आहे ते तुम्ही लिहायचे मला कमेंट बॉक्स मध्ये. ते मी इथे आन्सर तुम्हाला सांगणार नाही. ह्या डायग्राम मध्ये अजून एक collinear point चा ग्रुप आहे. तो कुठला आहे तो लिहा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये. आता आपण समजून घेऊया नॉन collinear point. So student, what is non collinear point? ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. एका सरळ रेषेत नाहीये. आता बघा आपण घेतलं एक्झाम्पल AOB. ही तिघही पॉइंट एका सरळ रेषेमध्ये आहे का? नाही. सो दे आर दी नॉन कोलिनियर पॉइंट AOB किंवा दुसरं कुठलाही. खूप सारे नॉन कोलिनियर पॉइंट्स तयार होतील. फॉर एक्झाम्पल SOA, SOB किंवा BOD. कुठलेही किती साऱ्या पेअर्स ह्या नॉन कोलिनियरच्या इथे तयार होतील. पण तुम्हाला जेवढ्या पेअर्स लिहिता येईल तेवढ्या पेअर्स तुम्ही लिहायच्या आहेत मला कमेंट बॉक्स मध्ये आणि तुमच्या होमवर्कच्या नोटबुक मध्ये. आय थिंक तुम्हाला कोलिनियर मीन्स एका सरळ रेषेत असणारे आणि नॉन कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेत नसणारे ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली असेल. तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सो स्टुडंट्स, आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज यू कॅन सी ऑन द बोर्ड दॅट इज ऑब्झर्व द फिगर अँड राईट द कॉन्करंट लाईन. ही फिगर तुम्ही ऑब्झर्व करायची आहे आणि याच्यातला कॉन्करंट लाईन जो पहिला टॉपिक आपण शिकला त्याच्यावरती हे तुमचं एक्झाम्पल आहे. आता याच्यातल्या कॉन्करंट लाईन्स कुठल्या आहेत ते तुम्ही इझिली सांगू शकतात. म्हणजे एकाच बिंदू मधून जाणाऱ्या, हा पॉइंट S दिसतोय तुम्हाला, या पॉइंट S मधून जाणाऱ्या कुठल्या लाईन्स आहेत कॉन्करंट लाईन. यू कॅन सी दॅट इज लाईन L, M अँड लाईन L. या तिघं काय आहे या S बिंदू मधून जातात म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही कॉन्करंट लाईन्स. सो विच आर द कॉन्करंट लाईन्स? लाईन L, line M and line N are the concurrent lines. अजून दुसरी फिगर पण आहे इथे पण concurrent line आहे. Which are they? Line P, line Q and line R. All these are going to this single point that is K. या K मधून जात आहेत म्हणून यांना पण काय म्हणणार तुम्ही concurrent line. So which is the next? Line P, line Q and line R. These are the concurrent lines. पण याच्यावरती अजून तुम्हाला असा प्रश्न येतो की which are the point of concurrence. त्यांचा point of concurrence कुठला आहे तुम्ही सांगू शकता इझिली. This is the point of concurrence of line L, M and N. Yes, हा त्यांचा point of concurrence आहे आणि K आहे P, Q आणि R चा point of concurrence. So students, which is point of concurrence? Here is point S is the point of concurrence of line. तुम्ही पुढे लाईनचे नाव पण लिहू शकता. L, M, N चा point of concurrence आहे. आणि नेक्स्ट वन इज point K is the concurrent point or point of concurrence of line P, Q, R. आता तुम्हाला concurrent line, point of concurrence हे सगळं व्यवस्थित क्लिअर झालं असेल. तर आज आपण काय शिकलो? फर्स्ट आपण बघितलं सिंगल पॉइंट मधून आपण इनफायनाइट लाईन ड्रॉ करू शकतो. नंतर आपण बघितलं टू पॉइंट्स मधून आपण वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉ. नेक्स्ट बघितलं आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एका सरळ रेषेत असणारे बिंदू. त्यानंतर आपण बघितलं नॉन कोलिनियर पॉइंट्स दॅट इज एका सरळ रेषेत नसतात. दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक बिंदू त्याला म्हणणार नॉन कोलिनियर पॉइंट. अजून काय शिकलो आपण? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. जेव्हा 3 किंवा त्याच्यापेक्षा अधिक रेषा एका पॉइंट मध्ये छेदतात याला म्हणणार तुम्ही कॉन्करंट लाईन्स. या तिघही लाईनला काय म्हणणार तुम्ही? कॉन्करंट लाईन. आणि ह्या पॉइंटला काय म्हणणार तुम्ही? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आय थिंक आजचा टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर झाला असेल. जर कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि कन्सेप्ट क्लिअर करा. सो बाय स्टुडंट्स.